बघायची कारण सगळ्यांचंच लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल असेल किंवा केरळ असेल तामिळनाडू असेल या सगळ्या ठिकाणी आता निवडणुका जाहीर झाल्यात। आसाममध्ये निवडणूक जाहीर झाली आहे आणि या सगळ्याचा महानिकाल जो आहे तो 4 मे रोजी लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या राज्यांमध्ये आता नेमकं काय होणार, सत्ताधारी सत्ता राखणार की सत्ता पालट होणार याची सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे आणि हा निकाल आता 4 मे रोजी आपल्या समोर येईल। देशाचं लक्ष जिकडे लागून राहिले ते पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या 5 राज्यातला हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला। एक पत्रकार परिषद आज घेण्यात आली निवडणूक आयोगातर्फे आणि ही माहिती देण्यात आली आहे। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होईल आणि सर्व निवडणुकांचा निकाल जो आहे तो 4 मे रोजी आपल्या समोर येणार आहे। तर 5ही विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम काय सांगतोय, कधी कधी कुठे कुठे निवडणूक आहे, नजर टाकूया। आकडे आपल्या समोर आहेत। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान होते, 23 आणि 29 एप्रिल। तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान आहे, तर आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी 9 एप्रिलला मतदान होणार आहे आणि या सगळ्याचा निकाल 4 मे रोजी आपल्या समोर येईल। त्यामुळे आता या 5ही ठिकाणी निवडणुकांची धामधूम सुरू होईल हे नक्की। या 5ही राज्यांमध्ये पक्षीय बलाबल काय सांगतं आणि तिकडची राजकीय गणितं नेमकी कशी आहेत बघूया। सुरुवातीला पश्चिम बंगाल, जिकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। तृणमूल काँग्रेस 215 सध्याची त्यांची आकडेवारी आहे, 215 जागा त्यांच्याकडे आहेत। भाजप 77, इतर 2। 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची एक हाती सत्ता आहे। गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला 215 जागा मिळालेल्या। ममता दीदींना सत्ता भ्रष्ट करण्यासाठी मोदी शहा जोडीने एल्गार केलेला आहे। भाजप मोठ्या प्रमाणात तिकडे ताकद लावते। एसआयआर, धार्मिक ध्रुवीकरण, बांगलादेशींची घुसखोरी हे मुद्दे या निवडणुकीत गाजतील। तृणमूलचे राज्यस्तरीय नेते विरुद्ध भाजपचे राष्ट्रीय नेते असा हा सामना असेल आणि इकडे आता रणधुमाळी सुरू होताना पाहायला मिळेल। 2021 मध्ये 77 जागा जिंकत भाजप विधानसभेत विरोधी पक्षनेता झालेला होता। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची प्रतिमा मजबूत आहे। महिला ग्रामीण मतदारांना जबरदस्त ताकद आहे। ही आहेत पश्चिम बंगालमधली गणितं। आसामचं चित्र काय सांगतंय? आसाममध्ये भाजपने 60 जागा मिळवत सत्ता जिंकलेली होती। काँग्रेस 29, यूडीएफ 16 असं इकडचं संख्याबळ बघायला मिळतंय। आसाम गण परिषदेकडे 9 आणि यूपीपीएल यांच्याकडे 6 जागा आहेत सध्या। बांगलादेशींची घुसखोरी, एनसीआर, नागरिकत्वाचा प्रश्न, भाषा, सांस्कृतिक ओळख हे मुद्दे प्रचारात आघाडीवर असतील हे नक्की। तर पायाभूत सुविधा, विकास, आरोग्य, गुंतवणूक, केंद्राने जाहीर केलेले प्रकल्प हे भाजपचे मुद्दे असणार आहेत आणि ज्याच्यावर आता जोरदार प्रचार येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल। बेरोजगारी, महागाई, प्रशासनातील त्रुटी आणि या मुद्द्यावरून आता काँग्रेस हा सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करेल हे नक्की। चहाबाग मजुरांचा मुद्दा, त्याने एसटी दर्जा, वेतन, सामाजिक सुरक्षा हे मुद्दे देखील ऐरणीवर असतील। स्थानिक प्रादेशिक पक्षांची ताकद राष्ट्रीय पक्षांना जेरीस आणू शकते, त्यामुळे इकडची लढत देखील लक्षवेधी ठरू शकते। आसाममधली प्रसिद्ध गायक जुबिन गर्गचा मृत्यू, त्याची चौकशी हे मुद्दे आसामी तरुणांमध्ये चर्चेत आहेत। भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा विरुद्ध काँग्रेसचे युवा नेते गौरव गोगोई असा सामना इकडे बघायला मिळेल। केरळमध्ये काय स्थिती आहे? एलडीएफ 99 जागा आहेत, यूडीएफ आणि काँग्रेस यांच्यामध्ये 40, भाजप 1। तामिळनाडू डीएमके 133, एआयएडीएमके 60, काँग्रेस 18, भाजप 4 अशी आहे स्थिती संख्याबळाची।
दरम्यान या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच एक मास्टर स्ट्रोक, एक खेळी खेळल्याचं बोललं जातं. ममता बॅनर्जींनी काही घोषणा केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा मास्टर स्ट्रोक असू शकतो, ही राजकीय खेळी असू शकते असं बोललं जातं. याचं कारण आचारसंहिता लागण्यापूर्वी घोषणा झालेल्या आहेत आणि एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंगच ममता बॅनर्जींनी केल्याचं बोललं जात आहे. ममतांनी पुरोहित आणि मौलानांच्या मानधनामध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना दरमहा 2000 रुपये मानधन मिळेल. याशिवाय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थकीत महागाई भत्ता देण्याचं आश्वासन सरकारने पूर्ण केलं. एका बाजूला पुरोहित आणि मौलानांना खुश करून सर्वधर्मीय मतदारांना साथ घालण्यात आली आहे. दुसरीकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोषाला डीएच्या घोषणेने शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या सोशल इंजिनिअरिंगचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या विविध राज्यांमधल्या निवडणुकांनंतर आता बातमी येते राज्यातल्या पोटनिवडणुकीसंदर्भातली. कारण आता अर्थातच पोटनिवडणुकीची देखील घोषणा झाली आहे, ज्याच्यामध्ये राहुरी आणि बारामती हे दोन मतदारसंघ जिकडे पोटनिवडणूक